हा पराठा बनवायचा जर तुम्ही विचार करत असाल ना, तर आताच सांगते जास्तच प्रमाणात बनवाल. बनवताच मिनिटात संपतील एवढे चविष्ट हे पराठे आहेत. आणि यासोबतची चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ती एकदा तुम्ही या पराठ्याबरोबर ट्राय करा. तुम्ही फॅन होऊन जाल या चटणीची आणि या पराठ्याची सुद्धा. चला सर्वात आधी मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही संपूर्ण गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता किंवा संपूर्ण मैदाही वापरू शकता किंवा 50% मैदा, 50% गव्हाचं पीठ असंही वापरता येईल. चवीनुसार मीठ घालायचं, साजूक तूप आणि अर्धा कप मी घातलेला आहे मलाई दही. यामुळे पराठ्याचं जे आवरण असतं ना, ते अगदी जिभेवर ठेवताच विरघळून जाईल एवढं मऊ लुसलुशीत बनतं. थोडंसं पाणी घालायचं आणि मध्यम असा सॉफ्ट डो तयार करायचा आहे. बघा, खूप जास्त घट्ट नको किंवा सैलसर नको. आता झाकून याला मुरायला बाजूला सोडूया. इथे मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे आणि ही काकडी मी किसून घेते आहे. आजपर्यंत तुम्ही काकडीपासून बनवलेले थालीपीठ, धपाटे आणि आयते खाल्लेले असतील. पण कधी तुम्ही काकडीचा स्टफ पराठा खाल्लेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. कारण काकडीचा पराठा बनवायचा म्हटलं ना, की काकडी अशी किसून त्यामध्येच पीठ मळून डो तयार केला जातो आणि त्याचे पराठे लाटल्या जातात. पण त्यापेक्षा ना स्टफ पराठा जास्त चविष्ट लागतो. बनवण्याची पद्धती कशी आहे ती लक्षपूर्वक बघा. काकडी किसून घेतल्यानंतर त्याला मीठ लावून मी 5 मिनिट बाजूला ठेवलेलं होतं आणि पाणी पिळून घेतलेलं आहे. ते पाणी आपण नंतर वापरूया. आता ही पिळून घेतलेली जी काकडी आहे यामध्ये चिली फ्लेक्स, चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण घातलेला आहे. सोबतच कोथिंबीर घालायची आणि चीज घालायचं आहे प्रोटीनसाठी. तर तुम्हाला इथे चीज घालायचं नसेल तुम्ही पनीरचाही वापर करू शकता. पण चीज किंवा पनीर दोन्हीपैकी एक नक्की घाला. यामुळे पराठ्याला खूप मस्त चव येते. सर्व छान आता मिसळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. काकडी आपण पिळून घेतलेली होती त्यामुळे मीठ जे आहे ते पाण्याबरोबर निघून गेलं. आपण नंतर यामध्ये मीठ घालूया जेव्हा आपण स्टफिंग करणार आहोत. चटणी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, अर्धा चमचा जिरे आणि शेंगदाणे 2 टेबलस्पून घातलेले आहे. फुटेस्तोवर शेंगदाणे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 2 लसूणच्या पाकळ्या घालते आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. या मध्यम तिखट असलेल्या आहे. तुम्हाला अजून जास्त झणझणीत हवं असेल तर तुम्ही अजून मिरचीचा वापर जास्त करू शकता. यामध्ये मी 1 मोठा चमचा तीळ घातलेले आहे. सोबतच कढीपत्ता घालायचा. अजूनही जास्त प्रमाणात घालू शकता. चटणीला छानच चव येईल. सर्व मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचं. आता यामध्ये कोथिंबीर घालते आहे. ती सुद्धा देठासहित घालायची. चला मी गॅस बंद करते आहे. 5-1 मिनिटासाठी गार करायचं आणि हे सर्व मिक्सरला घालायचं आहे. संपूर्ण गार करण्याची गरज नाही, कारण यामध्ये आपण काकडीचं पाणी घालणार आहोत. यामुळे चटणीला काकडीची चव येते. खूप मस्त लागते चवीला. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर थोडीशी घालू शकता आणि आंबटपणासाठी लिंबाचा रसही घालता येईल. आता तडक्यासाठी मी तेल गरम करते आहे. तडका घालणे ऑप्शनल आहे. नसेल आवडत स्किप करू शकता. मोहरी, जिरे घालायचं, कढीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका आता आपल्याला चटणीवर घालायचा आहे. काकडीच्या चवीची ही चटणी तुम्ही याआधी कधी ट्राय केली होती का? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवाल. चला, आता आपण जो उंडा मळून ठेवलेला होता ना, त्यावर थोडंसं तूप घालूया. कारण परत एकदा आपण जेव्हा मळू तेव्हा हाताला चिकटतो, म्हणून थोडंसं तूप घालून याला मळून घ्यायचं. आता याचे छोटे-छोटे आपण पेढे तयार करून घेऊ. तुम्हाला जर पराठा रेग्युलरपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा हवा असेल, तर हे बॉल तुम्ही जरा मोठ्या आकाराचे बनवले ना तरीही चालतील. मी एक बॉल घेते आहे, बाकीचे झाकून ठेवणार आहे आणि जी स्टफिंग आपण तयार केलेली होती, त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही जर सुरुवातीलाच घालाल ना, तर परत काकडीला पाणी सुटायला लागतं आणि ओलसर जर स्टफिंग आतमध्ये आपण भरली, तर पराठा फाटायला लागतो. आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा भुरभुरीत कूट घालायचा आहे. खूप दाणे-दाणे असलेला कूट घालू नका, नाहीतर पराठा लाटत असताना फाटतो. थोडं-थोडं करून मी कूट घालते आहे. स्टफिंग खूप ओलसर असेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं पराठा फाटतो लाटत असताना. तर आपल्याला काय करायचं आहे, स्टफिंग जी आहे ना, ती मध्यम ठेवायची आहे. जशी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे ना, खूप पातळसुद्धा नाही किंवा खूप जास्त घट्टही बनवलेली नाही. कूट जर जास्त घातलं ना, तर ती सुद्धा चव बिघडते. आपल्याला जेवढं पचेल तेवढंच कूट घालायचं आहे, खूप जास्त नाही. आता जो बॉल आपण घेतलेला होता, त्याची एक छोटी आणि जाड आकाराची चपाती लाटायची आणि यामध्ये 1 चमचा स्टफिंग भरायची आहे. या पराठ्यामध्ये स्टफिंग जास्त भरायची नाही. हा पराठा खाण्याची मजाच ती आहे. याची स्टफिंग आणि याचं आवरण हे जर बॅलन्स असेल ना, तरच हा पराठा खाण्याची मजा येते. याचं जे आवरण आहे ना, जेव्हा आपण भाजतो, तेव्हा हलकंसं कुरकुरीत, मऊ लुसलुशीत असं बनतं. त्यामुळे हा पराठा खात असताना खूप मजा येते. वरचं आवरणसुद्धा छान लागतं आणि आतली स्टफिंगसुद्धा खूप मजा येते खायला. तर पराठ्यामध्ये स्टफिंग जर जास्त असेल
असेल ना, तर तुम्हाला आवरण खाण्याची मजा येणार नाही. म्हणून आपल्याला आवरण जे आहे ना, ते सुद्धा हलकंसं जाड ठेवायचं आहे आणि स्टफिंग थोडी कमी ठेवायची आहे. तेव्हाच हा पराठा मस्त लागतो. एकदा ट्राय करून बघा. आता हा पराठा हलक्या हाताने मी लाटते आहे. बघा स्टफिंग बाहेर येत नाही आहे, जरी हा काकडीचा पराठा असला तरीसुद्धा. कसं असतं काकडीचा पराठा बनवण्याची आजपर्यंत एकच पद्धती होती. ती म्हणजे काकडी किसायची, त्यामध्ये पीठ घालायचं, उंडा तयार करायचा, लाटायचा आणि तेल किंवा तूप घालून शेकून घ्यायचा. पण आज जी पद्धती मी तुम्हाला दाखवलेली आहे, ही आजपर्यंत कुणीच वापरलेली नाही आहे. कारण काकडीचा स्टफ पराठा बनवणं फार कठीण असतं. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. जेव्हा पारीमध्ये आपण काकडी भरतो ना, ती पाणी सोडायला लागते आणि मग लाटत असताना पारी जागोजागी फाटून जाते. पराठा बनतच नाही. आज जी पद्धती मी तुम्हाला दाखवलेली आहे, त्या पद्धतीने बनवा. काकडीचा पराठा खूप मस्त बनतो. आणि जर का तुम्ही असा विचार करत असाल ना, की त्यापेक्षा आपण साधा पराठाच बनवायचा, तर तुम्हाला सांगते, की साधा पराठा जेव्हा आपण बनवतो ना, त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कणिक किंवा मैदा घालावा लागतो. त्यामुळे पराठा शेकल्यानंतर तुम्हाला काकडीची चव कमी लागेल आणि कणिक किंवा मैदा घातलेला असतो ना, त्याची चव जास्त जाणवते. काकडीची चव येणारच नाही. पण या स्टफ पराठ्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे काकडीची चव जाणवेल. हा पराठा आणि साध्या पराठ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे एकदा तुम्ही हा पराठा ट्राय करून बघा, इतका मस्त लागतो चवीला. आजपर्यंत कुणीच दाखवली नसेल अशी आगळी-वेगळ्या पराठ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि यासोबतची चटणी मी तुम्हाला दाखवलेली आहे. ती तुम्ही ट्राय कराच. या पराठ्यासोबत नाही, कुठल्याही पराठ्याबरोबर खाऊ शकता. तर पराठा मी दोन्ही बाजूनी तूप घालून शेकलेला आहे. तुम्ही तेल घालूनही शेकू शकता. हा पराठा वरून थोडा कुरकुरीत, थोडा मऊ होतो. आतमधली जी स्टफिंग आहे ना, ती याला छान बॅलन्स करते. कारण स्टफिंग आपण जास्त भरलेली नाही आहे, पण काठोकाठ पसरलेली आहे आणि हीच या पराठा खाण्याची मजा आहे. तुम्हाला जर अजूनही आगळ्या-वेगळ्या प्रकारच्या पराठ्याच्या रेसिपी बघायच्या असेल, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी पुढेही तुम्हाला बघायला मिळतील. लवकरच भेटूया. धन्यवाद.